मुंबई उपनगरात महिलांसाठी फिरतं स्नानगृह, उघड्यावर अंघोळ करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा लोकार्पण। भाचीच्या लग्न सोहळ्यामधील जेवणात मामानंच विषारी औषध टाकलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या उतरेमधली घटना आहे। भाचीनं मनाविरुद्ध गावातील मुलासोबतच लग्न केल्यानं मामाचं हे कृत्य आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे ठोक मानधन तत्वावर काम करणारे सफाई कामगार 8 दिवसांपासून आमरण उपोषणावर। प्रशासनाकडून मात्र दखल नाही। माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त 10 जानेवारीला फडणवीस चंद्रपूरमध्ये रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। नांदेडमध्ये भाव्या मिनी बस सरस विक्री प्रदर्शनाचं आयोजन। मसाले, हस्तकला, सजावटीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची प्रदर्शनामध्ये विक्री। प्रदर्शन पुढील 5 दिवस सुरू राहणार असल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्यात कापसाच्या दरामध्ये घसरण झाली आहे। चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक। कापसाला 7,000 ते 7,500 रुपयांपर्यंतचा भाव आहे। कापसाला 10,000 रुपयांपर्यंतचे दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे।